श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. 30 मार्च रोजी चैत्र नवरात्रीपासून विक्रम संवत 2082 आरंभ होत आहे. या संवतामध्ये एक दुर्मिळ संयोगाने होणार आहे, ज्यामध्ये सूर्य मीन राशीमध्ये आपली पंचायत स्थापन करतील. त्यामध्ये सूर्य, चंद्र, शनी, बुध, राहू या 5 ग्रहांची युती करतील. त्यामुळे हे संवत वृषभसह 6 राशींसाठी विशेषतः लाभदायक आहे. करिअरमध्ये प्रगती, व्यवसायात लाभ, व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल, आर्थिक स्थिती उत्तम, तसेच तुमचा प्रभाव इतरांवर असणार आहे. कामात मेहनत जास्त आहे, पण त्याचे फळही उत्तम मिळेल. वृषभसह इतर कोणत्या राशींची भरभराट होणार आहे? चला तर मग पाहूयात आपण त्या कोणत्या आहेत राशी. वृषभ राशीसाठी नवीन वर्षाचा आरंभ शनीच्या संक्रमणाने होणार आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या जातकांवर शनीची दृष्टी असणार आहे. त्यामुळे वृषभ राशीच्या जातकांना कामात थोडासा संघर्ष करावा लागेल, पण काळजी करू नका, तुम्हाला यश नक्की मिळणार. या कालावधीत संघर्षाचे प्रमाण काही परिस्थितीमध्ये खूप वाढेल. कदाचित तुमची चिडचिड होईल, पण काळजी नसावी, कारण मेहनतीचा उत्तम फळ तुम्हाला मिळेल. तुमच्या ज्या काही इच्छा पूर्ण आहेत त्या पूर्ण होतील. नोकरी आणि व्यवसायात मानसन्मान वाढेल. कुटुंबांसमवेत तुम्हाला काही त्रास भोगावा लागत असेल तर त्याचे निराकरण होणार आहे. तुमच्यासाठी कालावधी उत्तम आहे, तेव्हा टेन्शन फ्री राहून काम करा. दुसरी रास आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांवरही शनीची दृष्टी राहणार आहे, पण त्यामुळे तुम्हाला उत्तम यश मिळेल. तसेच नोकरी आणि व्यवसायात प्रगतीचे योग आहेत. मिथुन राशीचे जे लोक नोकरी बदलाचा विचार करत आहेत त्यांच्यासाठी फार उत्तम वेळ आहे. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये सकारात्मक बदल होणार आहेत. कुटुंबातील जबाबदाऱ्या तुम्ही व्यवस्थितपणे पूर्ण करणार आहात. मिथुन राशीचे जे लोक MNC कंपनीमध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी वेळ उत्तम असून मोठी संधी त्यांना मिळणार आहे. तर तिसरी रास आहे कन्या राशी. कन्या राशीच्या जातकांवर देखील नवीन संवतामध्ये शनिदेवाची दृष्टी असणार आहे. शनिदेव तुम्हाला मेहनत करायला लावतील, पण मेहनतीचे फळ उत्तम असेल. तुम्हाला चांगले यश मिळेल. करिअरमध्ये प्रगती असून प्रत्येक कामात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुखाचा असून स्पर्धा परीक्षेत नक्की यश मिळेल. या कालावधीत तुमचे लक्ष तुमच्या अपूर्ण कामांवर असायला हवे. नातेसंबंध, पार्टनरशिप तसेच पर्सनल ग्रोथ चांगल्या प्रकारे होणार आहे. तर चला जाणून घ्या आता चौथी रास. चौथी रास म्हणजे आहे धनुराशी. धनुराशीच्या जातकांसाठी या संवंतमध्ये धैर्य असणार आहे, पण तुमच्या राशी स्वामी गुरु आहे, त्यामुळे त्याची शुभ दृष्टी असल्यामुळे कठीण प्रसंगांमध्ये तुम्हाला यश मिळेल. हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असेल. या काळात तुम्हाला काही नवीन आणि चांगले कनेक्शन्स मिळू शकतात, जे तुम्हाला प्रगतीचा मार्ग दाखवतील, तुम्हाला यश मिळवण्यासाठी प्रोत्साहित करतील. आसपासच्या लोकांपासून सतर्क राहा. या कालावधीत कायदेशीर बाबींमध्ये मोठं यश मिळू शकेल. मकर राशीच्या जातकांवर शनीच्या 7.5चा अंतिम चरण सुरू होणार असून तो तुमच्यासाठी शुभ असेल. गुरुग्रह तुमच्या वैयक्तिक वाढीसाठी अनेक चांगल्या संधी देणार आहेत. या काळात तुम्ही नवे व्यावसायिक संबंध तयार करण्यावर जास्त लक्ष द्या. नवीन उत्पन्नाचे मार्ग सापडू शकतात. या वर्षाच्या अखेरीस तुम्हाला अनेक नवीन संधी येतील, ज्या शुभ फलदायी असतील. लव्ह लाईफ उत्तम असेल. विवाहित लोकांना चांगली बातमी मिळेल. कुंभ राशीच्या जातकांवर हिंदू नववर्षात शनीच्या 7.5चा अंतिम चरण सुरू असणार आहे. तसेच गुरुची शुभ दृष्टी असेल. त्यामुळे कुंभ राशीच्या जातकांसाठी हा वर्षी प्रगती आणि यश असे शुभ योग तयार होत आहेत. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. काही नवीन सुरू करण्याचा विचार असाल तर वेळ अतिशय उत्तम आहे. गुरुच्या दृष्टीमुळे धार्मिक कार्यांमध्ये तुमची रुची वाढेल. आध्यात्मिक कार्यावर जास्त खर्च करणार आहात. गेल्या काही कालावधीत तुम्ही खूप मेहनत केलेली आहे, त्यामुळे त्याचे फळ आता मिळणार आहे. तुमची मानसिक समाधान वाढेल. आर्थिक गोष्टींचेही व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होणार आहे. तर ह्या आहेत त्या 6 राशी ज्या हिंदू नववर्ष 2025मध्ये या राशींची भरभराट होणार आहे. तर चैत्र पाडव्यापासून नवीन हिंदू नववर्ष चालू होत आहे, तर या राशींना त्याचा भरपूर फायदा होईल. तर त्यापैकी जर तुमची रास असेल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.